Hello students, welcome to the next section of the systematics of living organisms. लास्ट लेक्चरला आपण या सिस्टमॅटिक्स मध्ये मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन बघितलेलं होतं, सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. याच्यामधली लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट सिस्टीम आपण पाहतोय व्हाईटकर सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम. आणि त्या 5 किंगडम सिस्टीम मध्ये आपण मोस्टली किंगडम जे 5 किंगडम अभ्यासणार आहे त्यापैकी पहिला किंगडम अभ्यासला, किंगडम मोनेरा, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. आता त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू शेप कसं केलं जातं. सो क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया अकॉर्डिंग टू शेप हे आपण बघणार आहे. शेप नुसार त्याचे बॅक्टेरियाचे वेगवेगळे कोणकोणते टाइप्स आहेत हेही पाहायचं आहे. इव्हन दो बॅक्टेरियाचे मेजर कोणते 2 टाइप्स आहेत हेही आपण बघणार आहे. आता तरी आपण सुरुवातीला बघायचं आहे टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अकॉर्डिंग टू देअर शेप. सो types of bacteria based on shape. Types of bacteria based on shape. शेप नुसार आम्हाला बॅक्टेरियाचे वेगवेगळे टाइप्स बघायचे आहेत. तर थोडंसं आपण एका टॅब्युलर फॉर्म मध्ये बघूया. जसं की इथं आपण त्याचा टाइप लिहूया फर्स्ट, त्याच्यानंतर त्याचा शेप लिहूया आणि त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल लिहूया आपण. अशा फॉर्मॅट मध्ये आपण जाऊया. टाइप, शेप अँड एक्झाम्पल. ओके. आता याचा पहिला जो टाइप आहे, मेन आपण जो फर्स्ट टाइप बघतोय तो म्हणजेच कोकाय टाइप म्हटलं जातं बॅक्टेरियाचा, कोकाय. सो नंबर 1 टाइप आहे कोकाय. कोकाय कोकाय या शब्दाचा अर्थ आहे स्पेरिकल आहे. सो शेप इज स्पेरिकल. स्पेरिकल इन शेप. स्पेरिकल इन शेप. सो दिस इज द राउंडेड इन शेप असतो, असा स्पेरिकल शेप असतो बॅक्टेरियाचा. याला आपण स्पेरिकल इन शेप म्हटलं. स्पेरिकल, याला काय म्हणायचं, स्पेरिकल शेप. कोकाय म्हटलं जातं, कोकाय. मग असे जर का आपण याचे एक्झाम्पलही पाहणार आहे आपण, तर जनरली असे जर का बॅक्टेरिया आपण बघितले तर त्याच्यामध्ये मग 2 असे स्पेरिकल एकत्र जोडलेले असतील तर याला म्हटलं जातं डिप्लोकोकाय. काय म्हटलं जातं, डिप्लोकोकाय किंवा डिप्लोकोकस. डिप्लोकोकस अनेक असतील तर कोकाय. देन याच्यामध्ये अजून जर आपण चेन अशी लिहिली स्पेरिकल स्ट्रक्चरची चेन, तर याला म्हणायचं स्ट्रेप्टोकोकाय. स्ट्रेप्टोकोकाय. कळालं? सिंपल स्पेरिकल शेप आहे. 2 स्पेरिकल शेप एकत्र जर चेन मध्ये आले, दोघांच्या मध्ये आले तर डिप्लो. डाय मीन्स 2. चेन असेल तर स्ट्रेप्टो. स्ट्रेप्टो या शब्दाचा अर्थ असतो चेन. चेन ऑफ कोकाय, ट्रिप्टोकोकस. याचं एक्झाम्पल आहे कोकस. क्लिअर? शेप कळाला. टाइप आहे कोकाय. देन शेप आहे स्पेरिकल. स्पेरिकल शेप असतो. 2 स्पेरिकल असतील तर याला म्हणायचं डिप्लोकोकाय. चेन ऑफ स्पेरिकल स्ट्रक्चर असेल तर याला म्हणायचं स्ट्रेप्टोकोकाय. स्ट्रेप्टो मीन्स चेन, कोकाय मीन्स स्पियर. क्लिअर? एक्झाम्पल आहे कोकस. देन नेक्स्ट नंबर 2 आपण बघणार आहे. स्ट्रेप्टो म्हणजे चेन, लक्षात ठेवा. बॅसिलस नंबर 2. बॅसिलस
बॅसिलस टाईपचे बॅक्टेरिया. आता बॅसिलस इज नथिंग बट रॉड शेप्ड. शेप आहे त्याचा रॉड शेप. रॉड शेप, रॉड सारखा शेप असतो. सो शेप इज रॉड शेप्ड, सिंगल रॉड शेप. एक्झाम्पल आहे बॅसिलस. बॅसिलस हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, याचं पहिल्याचं एक्झाम्पल आहे कोकस. याचं एक्झाम्पल आहे बॅसिलस. रॉड शेप्ड आहे. मग याचंही पुन्हा असंच आहे. दोन रॉड शेप्ड स्ट्रक्चर असतील तर समजा हा एक रॉड आहे आणि हा एक रॉड दुसरा त्याला जोडलेला आहे. त्याला डिप्लोबॅसिलस म्हणायचं. काय म्हणायचं? डिप्लोबॅसिलस. बॅसिलस. समजा अशी रॉडची चेन असेल तर चेनला काय म्हणायचं आपण सांगितलेलं आहे? स्ट्रेप्टो. स्ट्रेप्टोबॅसिलस. स्ट्रेप्टोबॅसिलस. ओके, सो बॅसिलस इज नथिंग बट रॉड शेप. नेक्स्ट नंबर 3 टाइप आपल्याला बघायचं तो म्हणजे स्पायरिला. स्पायरिला स्पायरल लाईक स्ट्रक्चर असतं. स्पायरिला. Spirilla in the sense long twisted spiral like structure. Long twisted spiral. Long twisted spiral like structure. म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं? अशा पद्धतीचं हे स्पायरल लाईक स्ट्रक्चर असतं. लॉंग ट्विस्टेड असतं. जे लॉंग ट्विस्टेड दाखवलेलं आहे हे स्पायरल लाईक स्ट्रक्चर असतं. याला म्हणायचं लॉंग ट्विस्टेड स्पायरल लाईक स्ट्रक्चर. ओके, लॉंग ट्विस्टेड स्पायरल लाईक स्ट्रक्चर. याचं एक्झाम्पल आहे स्पायरुलम. सो एक्झाम्पल इज स्पायरुलम. स्पायरुलम. And the last type I have fibrois. Fibrois number 4. Fibrois. Fibrois nothing but comma shaped. शेप आहे त्याचा क्वामा शेप्ड. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर असं क्वामासारखं असतं. म्हणजे क्वामाचं जसं स्ट्रक्चर आहे अशा आकाराचं स्ट्रक्चर असतं क्वामा शेप्ड. एक्झाम्पल आहे त्याचं व्हायब्रो. सो एक्झाम्पल इज व्हायब्रो. वन्स अगेन बघा, एक टेबल आपण तयार केलेलं आहे. टाईप, शेप आणि एक्झाम्पल आहे. इथं आपण त्याचा टाईप लिहिलेला आहे, मध्ये त्याचा शेप लिहिलेला आहे, इकडं आपण त्याचं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. राईट. सो कोकाय इज नथिंग बट स्पेरिकल. मग 2 असतील तर डिप्लोकोकाय, चेन असेल तर स्ट्रेप्टोकोकाय. बॅसिलस इज नथिंग बट रॉड शेप्ड. 2 असतील तर डिप्लोबॅसिलस, अनेक असतील तर स्ट्रेप्टोबॅसिलस. स्पायरिला मीन्स लॉंग ट्विस्टेड असतं. एक्झाम्पल आहे स्पायरुलम. आणि व्हिब्रो मीन्स क्वामा शेप्ड स्ट्रक्चर असतं. सो एक्झाम्पल आहे याचं व्हिब्रो. सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अकॉर्डिंग टू देअर शेप. अकॉर्डिंग टू देअर शेप. टेबल व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि लिहून घ्या. व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहून घ्या. Hello students, welcome to the new topic of the 11th standard systematics of living organisms. Last lecture we have to study the living world is a interesting topic
very interesting topic. And now today we are going to start a new topic of 11th new syllabus Maharashtra Board, that is systematics of living organism. Systematics of living organisms. Systematics of living organisms. आता या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण आहे, त्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन, 2 किंगडम मेथड, 3 किंगडम, 4 किंगडम मेथड, 5 किंगडम मेथड, या वेगवेगळ्या मेथड्स आपण बघणार आहोत. कोणकोणत्या आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मेथड कोणत्या सायंटिस्टनी दिलेले आहे, वेगवेगळे किंगडम्स आहेत, त्या किंगडम्सची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. 5 किंगडम सिस्टीम आपण डिटेल या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण या टॉपिक मध्ये वेगवेगळ्या कोणकोणत्या मेथड्स आहेत क्लासिफिकेशनच्या, तो पार्ट आपण बघणार आहे. मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. ओके, वर्गीकरणाच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. नंबर 1 मेथड आहे एक नॅचरल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. सो नॅचरल क्लासिफिकेशन. जस्ट आपण याची ही मेथड कोणती मेथड आहे, ती कोणत्या सायंटिस्टनी डेव्हलप केली, डिस्कव्हर केली, हे आपण इथं पाहणार आहे की जे एमसीक्यू साठी खूप महत्वाचं आहे. सो नॅचरल क्लासिफिकेशन मेथड, इट वॉज डिस्कवर्ड बाय बेंथम अँड हुकर. बेंथम अँड हुकर. So first method of classification is a natural classification method and it was discovered by Bentham and Hooker. Bentham आणि Hooker या दोन सायंटिस्टनी नॅचरल क्लासिफिकेशन मेथड ही डेव्हलप केली. नेक्स्ट नंबर 2 मेथड आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल classification method. So this artificial classification method was discovered by Linus. लिनस या सायंटिस्टने ही मेथड शोधून काढलेली आहे. सो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मेथड वॉज डिस्कवर्ड बाय लिनस. सो लिनस इज रिलेटेड विथ आर्टिफिशियल क्लासिफिकेशन and Bentham and Hooker are related with natural classification method. Then नेक्स्ट मेथड आहे पॉलिजेनिक क्लासिफिकेशन. सो नंबर 3 मेथड आहे पॉलिजेनिक क्लासिफिकेशन. पॉलिजेनिक क्लासिफिकेशन. And this method was discovered by Engler and Prandtl. Engler and Prandtl या दोघांनी अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशन नुसार प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे, सजीवांचे कोणकोणते क्लासिफिकेशन आहे, अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशन एंजलर अँड प्रँटेल डिस्कवर्ड द पॉलिजेनिक मेथड ऑफ क्लासिफिकेशन. देन 2 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ह्या जनरल मेथड झालं क्लासिफिकेशनच्या. सो 2 किंगडम सिस्टीम किंवा 2 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन. 2 किंगडम सिस्टीम. ह्या वरती वरती ह्या मेथड्स आहेत. इथून खालचा जो पार्ट आपण बघणार आहे तो सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणूया आपण. systems of classification. So these are the methods of classification.
These are the methods of classification. And now we are going to study the systems of classification. Systems of classification. ओके, तर याच्यामध्ये कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत, ह्या सिस्टीम्स आपल्याला क्लासिफिकेशनच्या सिस्टीम्स पाहायच्या आहेत. याच्यातली नंबर 1 सिस्टीम आहे. नंबर 1 सिस्टीम म्हणजेच टू किंगडम सिस्टीम. सो याला आपण नंबर 1 म्हणूया, टू किंगडम सिस्टीम. So this two kingdom system was given by Linus and having the two kingdoms Plantae and Animalia given by Linus. So having a two kingdoms Plantae and Animalia. Plantae, Animalia. Given by Linus. लिनस या सायंटिस्टनी जेवढे पण सजीव आहेत त्या सजीवांचे मुख्य 2 किंगडम मध्ये डिव्हिजन केलेले आहे, विभाजन केलेलं आहे. ते म्हणजेच किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. नेक्स्ट मेथड आहे 3 किंगडम सिस्टीम. नंबर 3 किंगडम सिस्टीम. किंगडम सिस्टीम. आता याच्यामध्ये जे 3 महत्वाचे किंगडम आहेत त्या 3 किंगडम मध्ये एक नवीन किंगडम ऍड झालेला आहे, प्रोटिस्टा. सो गिव्स प्लांटी, ॲनिमॅलिया अँड प्रोटिस्टा. हे 3 किंगडम आहेत, डिव्हिजन केलेलं आहे 3 किंगडम सिस्टीम. and it was given by Haeckel. Haeckle, given by Haeckel. इथं खाली लिहूया आपण. Haeckel, given by Haeckel. So 3 kingdom system was given. कोणकोणते 3 किंगडम सिस्टीम आहेत, एक प्लांटी आहे, एक ॲनिमॅलिया आहे, ऍडिशनल कोणता आहे, प्रोटिस्टा, गिवन बाय हायकेल. इथं किंगडम सिस्टीम लिहिलेलं आहे, या ठिकाणी ते किंगडमची नावं लिहिलेली आहेत आणि कोणता सायंटिस्ट आहे तेही त्या पुढे लिहिलेलं आहे. देन 4 किंगडम सिस्टीम. 4 किंगडम सिस्टीम. आता या 4 किंगडम मध्ये हे पहिले 3 आहेतच, एक नवीन ऍड झालेला आहे की समजा प्लांटी आहे, ॲनिमॅलिया आहे. सिक्वेन्शियली इव्हॉल्युशनच्या लाईसन म्हटलं तर मोनेरा एक ऍड झालेला आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमॅलिया. सो मोनेरा 4 किंगडम सिस्टीम आहे. एक आहे मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी and Animalia. बघा कोणकोणते 4 किंगडम आहेत. एक फर्स्ट टाइम मोनेरा, देन प्रोटिस्टा, देन प्लांटी and then Animalia. This 4 kingdom system was given by Copeland. So 4 kingdom system was given by Copeland. And then last very important system आहे की जी 5 kingdom system आहे, जी वर्ल्ड वाइज फेमस सिस्टीम आहे, given by Whitaker. So 5 kingdom system. 5 किंगडम सिस्टीम. आता याच्यामध्ये 5 किंगडम कोणकोणते आहेत तर हे 4 आहेतच, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमॅलिया.
एक ऍडिशनल फंगाय म्हणून ऍड झालेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये वन्स अगेन मोनेरा, देन प्रोटिस्टा, बघा मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी आहेच, प्लांटी, देन ॲनिमॅलिया, अँड देन फंगाय. इव्हॉल्युशनने लिहायचं म्हटलं तर ॲनिमॅलियाच्या अगोदर आपण काय लिहू शकतो, फंगाय, अँड देन ॲनिमॅलिया. एक ऍडिशनल आहे तो फंगाय आहे, फंगाय, ॲनिमॅलिया. बघा कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत. सिस्टीम 2 किंगडम सिस्टीम, 3 किंगडम सिस्टीम, 4 किंगडम सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम. क्लासिफिकेशनच्या मेथड 3 आहेत. एक नॅचरल क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. हे जी शेवटची लास्ट आहे ती 5 किंगडम सिस्टीम आहे. इट वॉज गिवन बाय फाइटकर. सो इट वॉज गिवन बाय फाइटकर. So 5 kingdom system was given by Faitker. Given by Faitker. So natural classification Bentham and Hooker. Artificial classification given by Linus. Then polygenic Enginer and Prandtl. Then systems of classification 2 kingdom system. दोनच किंगडम आहेत, एक प्लांटी एक ॲनिमॅलिया given by Linus. देन 3 किंगडम सिस्टीम आहे, प्लांटी आहे, ॲनिमॅलिया आहे आणि प्रोटिस्टा गिवन बाय हायकेल. देन 4 किंगडम सिस्टीम मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी अँड ॲनिमॅलिया गिवन बाय कोपलँड. द लास्ट वन 5 किंगडम सिस्टीम मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगाय, ॲनिमॅलिया गिवन बाय फाइटकर. सो दिस ह्या एकूण सिस्टीम पैकी आपल्या सिलेबस मध्ये जी महत्वाची सिस्टीम आपण डिस्कस करणार आहे ती सिस्टीम म्हणजे 5 किंगडम सिस्टीम हे आपल्याला डिस्कस करायचे आहे. आणि हे महत्वाचे 5 किंगडम आहेत. किंगडम मोनेरा आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, किंगडम प्लांटी आहे, किंगडम फंगाय आहे, किंगडम ॲनिमॅलिया. हे जे 5 किंगडम्स आहेत हे 5 किंगडम आपल्याला 1 बाय 1 हे आपण या टॉपिक मध्ये खूप डिटेल डिस्कस करणार आहे, अभ्यासणार आहोत. किंगडम आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे सब ग्रुप्स, त्याचे एक्झाम्पल्स, हा पार्ट आपण याच्यामध्ये डिटेल अभ्यासणार आहे. एक ऍडिशनल नॉलेज म्हणून पण लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक अरिस्टॉटल सायंटिस्ट आहे की या सायंटिस्टनी अकॉर्डिंग टू ब्लड सेल्स नुसार 2 ग्रुप केले होते. एक इनायमिया आणि अनायमिया. म्हणजे काय बघा, अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल यांनी सजीवांचे, प्राण्यांचे, स्पेशली फॉर अनिमल्स, दोन ग्रुप यांनी तयार केले होते. एक इनायमिया, बघा इनायमिया, आणि दुसरं किंवा इनायमिया किंवा इनायमा, जस्ट इन शॉर्ट असंही म्हटलं जातं, इनायमा आणि अनायमा. आता याचं मिनिंग काय आहे, अनिमल्स मध्ये इनायमा आणि अनायमा असे 2 डिव्हिजन, 2 ग्रुप त्यांनी तयार केलेले होते. ज्याच्यामध्ये इनायमा या शब्दाचा अर्थ आहे ब्लड सेल्स आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत, रेड ब्लड म्हणतो आपण. आणि रेड ब्लड सेल्स असतील, रेड ब्लड असेल तर त्याला म्हणायचं इनायमा, आणि विदाउट रेड ब्लड असतील त्याला म्हणायचं अनायमा. अ मीन्स अब्सेंट, सो इनायमा मीन्स विथ रेड ब्लड, विथ रेड ब्लड, and anaima means without red blood, without red blood cells, किंवा just red blood म्हटलं तरी चालेल according to Aristotle. So this is about general explanation and a very important in point of CET, NEET, very important. So there this shows the various type of scientists who gives the methods of classification, systems of classification,
डिव्हिजन ऑफ अॅनिमल्स. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बोर्ड थोडा ऑब्झर्व करा आणि हे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला तुम्ही लिहून घेतलेला असेल. आपण या सिलेबस मध्ये लास्ट जी 5 किंगडम सिस्टीम आहे गिवन बाय व्हाईटकर, हे 5 किंगडम आपण डिटेल अभ्यासणार आहोत, 1 बाय 1 अभ्यासणार आहोत. फर्स्ट किंगडम आपण अभ्यासणार आहे तो म्हणजे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा. ओके, फर्स्ट किंगडम आहे किंगडम मोनेरा. पहिला किंगडम आपण अभ्यासणार आहे. या किंगडम मोनेराचे वेगवेगळे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासायचे आहेत. 1 बाय 1 आपण ही सगळी कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे. आता जेव्हा व्हाईटकरने यांचं वर्गीकरण करायचं ठरवलं, क्लासिफिकेशन करायचं ठरवलं, तेव्हा काही स्पेसिफिक असे क्रायटेरिया त्यांनी कन्सिडर केले होते, निकष कन्सिडर केले होते, ज्याच्यामध्ये सेल स्ट्रक्चर कसं असू शकतं, बॉडी स्ट्रक्चर कसं असेल, मोड ऑफ न्यूट्रिशन कसे असेल, लाईफस्टाईल कसा असेल, इंटेक ऑफ फूड कसं असेल. या निकषांच्या आधारे त्यांनी 5 किंगडम तयार केलेले होते. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी, किंगडम अॅनिमॅलिया. त्यापैकी आपण पहिला किंगडम अभ्यासतोय किंगडम मोनेरा. कोणता किंगडम अभ्यासतोय? किंगडम मोनेरा. आता या मोनेरामध्ये काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे आणि त्याची वैशिष्ट्ये आपण 1 बाय 1 अभ्यासणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. सो फर्स्ट आपण सेल स्ट्रक्चर, ज्याला आपण सेल ऑर्गनायझेशन असंही म्हणू शकतो. नंबर 1 आहे सेल स्ट्रक्चर किंवा सेल ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन, राईट. आता याचं सेल स्ट्रक्चर कसं असू शकतं? मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम आहे यांचं सेल स्ट्रक्चर कसं असेल, सेल ऑर्गनायझेशन कसं असेल, वेदर इट मे बी प्रोकॅरियोटिक और यूकॅरियोटिक. So all the organism included in Monera becomes a prokaryotic. Prokaryotes are called as prokaryotes. याला आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो कारण याची सेल प्रोकॅरियोटिक असते. आता प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला आहे. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, ज्या सेल मध्ये केंद्रक अविकसित असतं, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतं, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असतं, याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरियोटिक मीन न्यूक्लियस. सो प्रिमिटिव्ह, कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. यालाच आपण अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असंही म्हणतो. अविकसित केंद्रक पेशी असते प्रोकॅरियोटिक्स. म्हणजे मोनेरा मधल्या सगळ्या सजीवांचं सेल स्ट्रक्चर आहे ते प्रोकॅरियोटिक आहे, की ज्याचं केंद्रक अविकसित आहे. सो प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतं किंवा ज्याला अनडेव्हलप्ड न्यूक्लियस म्हटलं जातं. आता तुम्ही एवढंच जस्ट मेन्शन करायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दी मोनेरा आर प्रोकॅरियोट्स. देन बॉडी स्ट्रक्चर बघूया. नंबर 2 बॉडी स्ट्रक्चर किंवा यालाच बॉडी ऑर्गनायझेशन सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे त्याचं शरीर कशाने तयार झालंय, वेदर इट मे बी मेड अप ऑफ सिंगल सेल और मेनी सेल्स, युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, एकपेशी आहे, बहुपेशी आहे. सो ऑल द ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड इन मोनेरा becomes a unicellular. So they are unicellular. Unicellular, right? एकपेशी आहे. याचा अर्थ बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. सिंगल सेल. Prokaryotes undeveloped nucleus, primitive nucleus. Nucleus is undeveloped असतं, विकसित झालेलं नसतं. सो बॉडी स्ट्रक्चर इज युनिसेल्युलर. नेक्स्ट मोड ऑफ न्यूट्रिशन, त्याचं पोषण कसं होतं हे आपण बघणार आहे. सो
मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याचं पोषण कसं होतं, न्यूट्रिशन कसं असतं. मोस्टली दे आर हेटेरोट्रोपिक बट सम आर ऑटोट्रोपिक. सो मोस्टली हेटेरोट्रोपिक. मोस्टली हेटेरोट्रोपिक. हे जे मॅक्सिमम आहेत ते मॅक्सिमम हे हेटेरोट्रोपिक आहेत. डू यू नो हेटेरोट्रोपिक? हेटेरो मीन्स डिफरंट. So those organism who depends on other for food requirement depends on other are called as heterotropic. So those organism which depends on other for their food requirement are called as heterotropic. याच्या opposite असतो autotropic. So organism which prepare their own food called as autotropic, but here most of them are the heterotropic, that means depends on other organism. So this is the mode of nutrition. Then intake of food, अन्न पदार्थ ते कसे घेतील. नेक्स्ट नंबर आहे intake of food. intake of food, फूड घेण्याची त्यांची पद्धत कशी असू शकते. इंटेक ऑफ फूड. आता आपण मोड ऑफ न्यूट्रिशन बघितलं तर ते मोस्टली हेटेरोट्रोपिक आहे. म्हणजे याचा अर्थ असा असतो की ते जे फूड घेणार आहेत ते स्वतः तयार करणार नाही आहेत. याचा अर्थ त्यांना बाहेरून घ्यावं लागेल, दुसऱ्याकडून घ्यावं लागेल. मग कसे घेतील? सो दे टेक फूड बाय ऍब्सॉर्प्शन, शोषून घेतील. दुसऱ्याकडून ते फूड शोषून घेतात कारण युनिसेल्युलर आहे. एक पेशी असेल तर त्याला फूड घ्यायचं असेल तर दुसऱ्याकडून ऍब्सॉर्ब करून घ्यावं लागेल. सो इंटेक ऑफ फूड बाय ऍब्सॉर्प्शन. इंटेक ऑफ फूड बाय ऍब्सॉर्प्शन. So by absorption. Clear? Then next feature आहे ते म्हणजे cell organelles, whether it may be present or absent. Characteristics आहे next cell organelles. Organelles. आता तुमच्या लक्षात आलंय की जर ते प्रोकॅरियोटिक आहे, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल ऑर्गेनलीज आर कम्प्लिटली absent. So cell organelles are absent because cell is prokaryotic without cell organelles. नेक्स्ट फीचर आहे ते म्हणजे त्याचा आता ठीक आहे सगळ्यात महत्वाचा त्याचा डीएनए कसा असेल हेही बघूया आपण. डीएनए डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड जेनेटिक मटेरियल असतं सगळ्या सजीवांच्या मध्ये महत्वाचं एक्सेप्ट फ्यू व्हायरसेस. मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग अ जेनेटिक मटेरियल डीएनए. आता याचा डीएनए कसा असतो? सिंपल असतो, डबल स्टँडर्ड असतो आणि ओपन असतो. नेकेड डीएनए असतो आणि विदाउट हिस्टोन प्रोटीन असतो. सो सिंपल डबल स्टँडर्ड दोन स्ट्रँड असतात, सिंपल टाइप्स असतो. याला न्यूक्लियाइड सुद्धा म्हटलं जातं, ऑल्सो कॉल्ड एज न्यूक्लियाइड. न्यूक्लियाइड विदाउट हिस्टोन, हिस्टोन प्रोटीन मात्र याच्याकडे नसतो. विदाउट हिस्टोन, हिस्टोन इज अ टाइप ऑफ प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन काही गरज नाही एवढं डिटेल लिहिण्याचं. जस्ट यू हॅव टू मेन्शन सिंपल डबल स्टँडर्ड ऑल्सो कॉल्ड एज न्यूक्लियाइड. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. तुम्हाला ऍडिशनल सांगितलं याला न्यूक्लियाइड म्हटलं जातं आणि हिस्टोन प्रोटीन नसतो. सो टाइप ऑफ डीएनए. देन राइबोसोम्स. नेक्स्ट राइबोसोम्स. आता राइबोसोम्स हे युकॅरियोटिक सेल मध्ये असतात, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असतात. जनरल नॉलेज साठी लक्षात ठेवा याला आपण प्रोटीन फॅक्टरी म्हणतो. पण त्याचे दोन महत्वाचे टाइप असतात, स्मॉल आणि लार्ज. प्रोकॅरियोटिक सेल आहे तर याच्यामध्ये ते स्मॉल साईजचे असतात. स्मॉल म्हणजे स्मॉलर असतात आणि त्याचा टाइप असतो 70S टाइप.
एस हे स्वेटबर्ग युनिट असतं, 70S ही त्याची साईज असते. स्मॉल टाईपचे असतात. जो लार्ज असतो तो 80S चा असतो, स्मॉल असतो तो 70S चा असतो. प्रोटीन तयार केलं जातं, याला फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हटलं जातं. कोणाला? रायबोझोमला. ओके, देन त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं हे आपण बघूया. मोस्टली असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय फिशन होतं, बायनरी फिशन किंवा बडिंग मेथडनी होत असतं. बाय बायनरी फिशन अँड बडिंग. हे बायनरी फिशन काय असतं तर एकाचेच दोन समान ऑर्गॅनिझम तयार होणं. बडिंग म्हणजे बड पासून तयार होणं, याला बडिंग मेथड म्हटलं जातं. या मेथडनी त्याचं असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. देन सेल वॉल कंपोजिशन म्हणजे त्यांची जी सेल वॉल असते त्या सेल वॉल मध्ये कोणकोणते महत्वाचे घटक असतात तर याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकॉन असतं. पेप्टिडोग्लायकॅन याला म्युरिन सुद्धा म्हटलं जातं. म्युरिन और पेप्टिडोग्लायकॅन टाइप ऑफ कार्बोहायड्रेट ही त्याची सेल वॉल कंपोजिशन असतं. आणि याचं रिझर्व्ह फूड काय असतं हेही आपण बघूया. साठवलेले अन्न पदार्थ कोणकोणते असतात? रिझर्व्ह फूड. सो टाइप ऑफ रिझर्व्ह फूड याच्यामध्ये दोन महत्वाचे रिझर्व्ह फूड असतात. एक तर ग्लायकोजन साठवलं जातं किंवा स्टार्च साठवलं जातं. सो ग्लायकोजन और स्टार्च. याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण डिटेल पाहणार आहे. सध्या तरी आपण याच्यामध्ये ही कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहे. एक एक एक्झाम्पल लिहा. रायझोबियम किंवा नॉस्टॉक म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे रायझोबियम, नॉस्टॉक. So these are the some of the features of the kingdom Monera. ही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. सेल स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर, न्यूट्रिशन, इंटेक ऑफ फूड, सेल ऑर्गॅनेलिस, डीएनए कसा आहे, रायबोझोम्स कसे आहेत, असेक्सुअल रिप्रोडक्शन, सेल वॉल कंपोजिशन, त्याच्यानंतर रिझर्व्ह फूड आणि एक्झाम्पल. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक्स व्हिडिओ ऑब्झर्व करा आणि व्यवस्थित लिहून घ्या.